नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर चला, मी म्हटलं आज काय करावं बरं। तर आपण नेहमीच बेकरी मधून खारी आणतो, बटर आणतो, टोस्ट आणतो, म्हणजे काही ना काही चुटूर-पुटूर आपण चहा बरोबर खायसाठी आणत असतो। तर चला म्हटलं आज आपण घरीच बनवूया। तर चला, आता जे काही मी बनवते ते मी सांगत बसत नाही, कारण आता खाण्यासाठी आतुरता खूप आहे आणि आपली परीबाई शाळेतून यायच्या आधी आपल्याला बनवायचंय, म्हणजे तिला आल्यावर ताव मारायला। तर चला, साहित्य आणि कृती एकत्रच पहा। तर हे बघा, हे 2 कप भरून आपण मैदा घेतलाय। हा 1 कप झाला आणि हा 1 कप, असे 2 कप आपण मैदा घेतला। अगदी कमी साहित्यामध्ये होणार। त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया, त्याचप्रमाणे आपण त्याच्यामध्ये अजवाईन टाकूया, म्हणजेच ओवा, पण तो प्रथम असा चुरगळून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया तेल। ते तुम्ही 2 ते 3 स्पून टाका। हे सर्व आपण एकजीव करूया। हे बघा, आपण सर्व एकजीव केलेलं आहे। आता आपण यात थोडं थोडं पाणी घालून, ज्याप्रमाणे आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घेऊया। तर हे बघा, आपला असा गोळा तयार झालेला आहे। आता मी तो बाजूला ठेवते, थोडा वेळ झाकून ठेवते। आता आपण साठा बनवून घेऊया। हा 2 चमचे मी मैदा घेतलेला आहे, त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये मी हे कॉर्नफ्लॉवर घेते 2 चमचे, आणि ह्याच्यामध्ये आपण ऑइल टाकायचं आहे आणि आपल्याला लिक्विड सारखं करायचंय, त्याप्रमाणे आपल्याला ऑइल टाकावं लागेल। हे बघा, आपण हे असं लिक्विड पॅटर्न मध्ये मिक्स केलेलं आहे, सर्व एकजीव झालेलं आहे। आता हा आपला साठा तयार आहे। आता हे आपण असे 4 गोळे तयार केले आहेत। आता ह्या 4 गोळ्यांच्या 4 पोळ्या लाटायच्या। तर चला, पुढची प्रोसिजर आता आपण बघूया। तर चला, आपण आता पोळी लाटूया। हे बघा, पोळपाट माझं हलत होतं म्हणून मी हा कपडा खाली टाकलाय। तर हे मी स्वतःच माझ्या मशीनवरती शिवून घेतलेला आहे। शक्य होईल तेवढे जेवढे कपडे शिल्लक राहतात किंवा जुने कपडे असतील तर मी त्याचा काही ना काही सदुपयोग करते, परंतु आता 1 वर्ष झालं माझी मशीन बंद आहे। हे बघा, आपली पोळी लाटून झालेली आहे। आता आपण एका बाजूला ठेवूया। अशा प्रकारे आपण या 4ही पोळ्या तयार करून घेऊया। आपल्या 4ही पोळ्या तयार आहेत। आता आपण त्याच्यावरती लावूया साठा। हा पूर्ण पोळीला लावून घेऊया। अगदी कडेकडेने सुद्धा छान लावला पाहिजे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हातानेही लावू शकता, काय प्रॉब्लेम नाही। हे अशा प्रकारे आपण आता लावून घेतलेले आहे। आता हे 4ही बाजूनी फोल्ड करायची। हे असं फोल्ड केलं आपण, तर आपल्याला इथे सुद्धा लावायचे थोडं।
त्यानंतर आपल्याला ही बाजू सुद्धा फोल्ड करायची आहे. इथे सुद्धा आपल्याला थोडं लावून घ्यायचं. आणि आता आपण ह्या बाजूने फोल्ड करूया आणि ह्या बाजूने फोल्ड करूया. नाही, हे बघा, आपला हा परत एक उंडा तयार झालेला आहे. तर आता आपण ह्याची परत पोळी लाटूया. अगदी आपल्याला अलगद हाताने लाटून घ्यायचंय की जेणेकरून गोल न होता चौकोनी झालं तर फार उत्तम. हे अशा प्रकारे आपण हा लाटून घेऊया. तर हे बघा, आपले हे लाटून तयार आहे. आता ह्याला आपण असं कापूया. पण तुम्हाला लहान पाहिजे तर लहान, मोठं पाहिजे तर मोठं. छोट्या आकारात कापलं तर तेल कमी लागेल, मोठ्या आकारात कापलं तर आपल्या कढईत तेल जास्त घालावं लागेल. आयताकार कापा, चौकोनी कापा, तुम्हाला जसं पाहिजे तसं कापा. आता मी कापते. आपलं हे लाटून तयार आहे, कापूनही तयार आहे. तर चला आपण आता गॅसकडे जाऊया आणि हे तळून घेऊया. तर चला, आपण तेल ठेवलेलं आहे. हे बघा, आपलं तेल आहे ना, छानपैकी तापलेलं आहे. आणि तुम्ही खाऱ्या शंकरपाळ्या ज्या करता त्याही अशाच असतात, परंतु थोडा फरक असतो. आता ह्या किती छान फुलतायत आणि शंकरपाळ्या आपल्या खुसखुशीत असतात आणि ह्या छान आपल्या खारीसारखे फुलतात, क्रिस्पी असणार आहे. तर चला, हे बघा, आपण जे टाकलं होतं ते तर छान तळून झालेलं आहे आणि छान पदरही सुटलेले आहेत त्याला. अशा प्रकारे आपण आता जे काही मोठ्या केल्या आहेत त्या आपण टाकून बघूया. आणि ह्यासाठी नेहमी गॅस आपला लो ठेवायचा, म्हणजे ते पदर छान सुटतात. तर चला, अशा प्रकारे ही आपली खारी तयार आहे. तर आता छानपैकी चहा बरोबर आपण त्याचा आस्वाद घेऊया. आणि आपली परीबाई आता येणारच आहे कुरुम कुरुम करायला. तर चला, तुम्हीही बनवा आणि तुम्हीही कुरुम कुरुम करा. माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि परीच्या भाषेत सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करा. अजूनही म्हणजे आमच्यासारख्यांना कळत नाहीये, ते प्रत्येक वेळेस सबस्क्राईब अनसबस्क्राईब करतात. तर प्लीज, मानसीसारख्या लहान मुली असतील त्यांना नक्की विचारा, आमची परीला सुद्धा समजतंय. तर चला, अशाच आपण नवनवीन रेसिप्या घेऊन परत भेटूया छान सुपर किचन मध्ये. तोपर्यंत बाय. खा, जास्त नाही खायचे. कसे आहे?